अंगावरती अन्न वस्त्र निवारा ही आपली एक मूलभूत गरज आहे, ती आपण पूर्ण करणं गरजेचं आहे। सांगण्याचं तात्पर्य हे कपडे वाटपाचा कार्यक्रमाचा व्हिडिओ करणं हा काही कोणता प्रसिद्धीचा भाग नाही, परंतु जे कोणी कर्मचारी आपल्या घरी काम करतात, आपल्या शेतामध्ये काम करतात, त्यांचे मुलं उघड्यावरती राहणं आपल्याला पाहवत नाहीये। म्हणून आम्ही सातत्याने 5 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी राबवत आलेलो आहोत। म्हणून कोणाचाही हा गैरसमज असू नये की प्रसिद्धीचा हा स्टंट आहे किंवा कसा। मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा या ठिकाणी आमच्या शेतावरती ऊसतोड करण्यासाठी येणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या मुलांना सालाबादप्रमाणे आजही या ठिकाणी या बाळगोपाळांना कपडे देण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी छोटेखानी आयोजित केलेला आहे। आमच्या आईच्या आशीर्वादाने आणि संस्कारातून हा उपक्रम आम्ही सालाबादप्रमाणे 5 वर्षांपासून दरवर्षी या ठिकाणी राबवत असतो। दरवर्षी ऊसतोड कर्मचारी या ठिकाणी दिवाळीच्या थंडीमध्येच या ठिकाणी आमच्या शेतामध्ये ऊसतोड करण्यासाठी असतात आणि ऊसतोड करताना या मुलांना बिगर कपड्याचं आमच्या आईने 5 वर्षापूर्वी शेतामध्ये बघितलेलं होतं आणि त्यावेळेस आईच्या संकल्पनेतून आम्हाला आईने दिलेल्या आदेशानुसार की हे कर्मचारी अशा पद्धतीने उघडे आपल्या शेतामध्ये बसणं योग्य नाही, यांच्या अंगावरती कपडे पाहिजेत, म्हणून आईची जी मागणी होती आणि आईचं जे आम्हाला सांगणं होतं तेव्हापासून आम्ही ऊसतोड करण्यासाठी दिवाळीच्या पिरियडमध्ये जे कोणी ऊसतोड कर्मचारी, मग ते कोणत्याही भागातले असो, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो, आम्ही ते कोणत्याही गोष्टी कधीही बघितलेल्या नाही, बघत नाही। फक्त या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या अंगावरती अंगभर कपडे असावेत ही आईची जी संकल्पना आहे ती घेऊन आम्ही सातत्याने पुढे चाललेलो आहोत। आणि आजही या ठिकाणी देवळाली प्रवराच्या आंबी भागात आमच्या जी काही आंबी रस्त्याला शेत आहे या ठिकाणी ऊसतोड कर्मचारी जे आमच्या शेतामध्ये आलेले आहेत त्यांच्या मुलांना आज या ठिकाणी आमच्या कुटुंबातून ढूस कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। सांगण्याचं तात्पर्य हे कपडे वाटपाचा कार्यक्रमाचा व्हिडिओ करणं हा काही कोणता प्रसिद्धीचा भाग नाही, परंतु जे कोणी कर्मचारी आपल्या घरी काम करतात, आपल्या शेतामध्ये काम करतात, त्यांचे मुलं उघड्यावरती राहणं आपल्याला पाहवत नाहीये आणि कुणीही उघड्यावरती राहू नये, त्यांच्या अंगावरती अन्न वस्त्र निवारा ही आपली एक मूलभूत गरज आहे, ती आपण पूर्ण करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपल्या जवळचं कुणीही निर्वस्त्र जवळपास मुलं आपल्या शेजारी असू नयेत हा संदेश याच्यातनं आपल्याला द्यायचा आहे। म्हणून आम्ही सातत्याने 5 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी राबवत आलेलो आहोत। म्हणून कोणाचाही हा गैरसमज असू नये की प्रसिद्धीचा हा स्टंट आहे किंवा कसा, तर असला कोणताही भाग नाही। अन्न वस्त्र निवाऱ्याची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीची आहे, ती आपण पूर्ण करावी। हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हा संदेश या ठिकाणी देत आहोत की आपल्याकडे येणारा व्यक्ती, कामगार, त्यांची मुलं हे यांच्या अंगावरती वस्त्र असावेत, डोक्यावरती छत असावं, त्यांना खाण्यासाठी पुरेसं अन्न या ठिकाणी मिळावं, या भूमिकेतून आपण पुढं जावं हा संदेश आपण या ठिकाणी समोर देत आहोत। म्हणून यांना आज या ठिकाणी आपण कपडे देण्याचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे केलेला आहे। इतकंच, बाकी काही नाही। या संदेशासह मी आप्पासाहेब ढूस या ठिकाणी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र करतो, थांबतो। धन्यवाद।